नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 21 जुलैच्या अशा 10 घडामोडी ज्या कोणत्याही परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। एकूण 10 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि त्या 10 प्रश्नांपैकी आजचा आपला पहिला प्रश्न आहे, अलीकडे महाराष्ट्रातील कोणत्या 2 उत्पादनांना भौगोलिक मानांकन म्हणजेच GI टॅग प्राप्त झाले आहे? प्रश्न क्रमांक 1 चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लोणावळा चिक्की आणि माहूर येथील रेणुका माता तांबूल। लोणावळा चिक्की आणि माहूर येथील रेणुका माता तांबूल जो की प्रसाद आहे यांना GI टॅग प्राप्त झाला आहे। लोणावळा चिक्कीबद्दल जाणून घेऊया। तर लोणावळा चिक्कीचा उगम सुमारे 100 वर्षांपूर्वी मुंबई पुणे रेल्वे घाट बांधकामादरम्यान झाला आहे। रेणुका माता तांबूल हा प्रसाद असून हा 7 पारंपरिक कुटुंबांकडून तयार केला जातो आणि हा प्रसाद 14 नैसर्गिक व आयुर्वेदिक घटकांपासून तयार केला जातो। इथे एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे की जो प्रथम पहिला GI टॅग प्राप्त झाला आहे तिरुपती लाडूला आणि दुसरा GI टॅग प्राप्त झाला आहे माहूर येथील रेणुका माता तांबूल याला। प्रश्न दुसरा, जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ठरली आहे? प्रश्न क्रमांक 2 चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, PV सिंधू। PV सिंधू हिने जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे। अंतिम सामन्यात तिने जपानच्या अकाने यागामुची हिचा 21-17, 21-17 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला आणि जपान ओपन स्पर्धा जिंकणारी PV सिंधू ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे। उल्लेख आला आहे PV सिंधू यांचा, तर परीक्षेच्या दृष्टीने त्यांच्याबद्दल अतिशय महत्त्वाचे पॉइंट जाणून घ्या। त्यांचं पूर्ण नाव आहे पुसरला व्यंकट सिंधू, जन्मतारीख आहे 5 जुलै 1995। त्यांनी जिंकलेली पदके बघा, तर ऑलिम्पिक पदके आधी बघूया। तर 2016 रिओ दी जानेरो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे। तसेच 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्यांनी कांस्य पदक जिंकले होते। BWF जागतिक चॅम्पियनशिप बघा, तर यामध्ये 2019 बासेल स्पर्धेमध्ये त्यांनी सुवर्ण पदक पटकावले होते। त्यांनी जिंकलेले प्रमुख पुरस्कार आणि सन्मान, तर 2013 मध्ये PV सिंधू यांना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला होता। 2015 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले जो की 4था सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे। 2016 मध्ये त्यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला जो भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान मानला जातो आणि 2020 मध्ये त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आले जो की 3रा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे। प्रश्न तिसरा आहे, 2026च्या आकडेवारीनुसार भारतातील सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेले राज्य कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सिक्कीम। सिक्कीम हे भारतातील सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेले राज्य आहे। सिक्कीमचे वार्षिक दरडोई उत्पन्न सुमारे ₹7 लाख इतके आहे। गोवा दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत 2ऱ्या क्रमांकावर आहे, तर तेलंगणा हे दक्षिण भारतातील सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेले राज्य आहे। तसेच कर्नाटक आणि हरियाणा यांचाही सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेल्या राज्यांमध्ये समावेश होतो। केंद्रशासित प्रदेशाबद्दल जर बोलायला गेलं तर केंद्रशासित प्रदेशांचा समावेश केल्यास दिल्ली हे 3ऱ्या क्रमांकावर आहे सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेल्या प्रदेशामध्ये। प्रश्न चौथा आहे, फिफा विश्वचषक 2026 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्पेन। स्पेनने फिफा विश्वचषक 2026 चे विजेतेपद पटकावले आहे। अंतिम सामन्यात स्पेनने गतविजेता अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव केला। फेरान टोरेस याने 106व्या मिनिटाला अतिरिक्त वेळेत विजयी गोल केला। अंतिम सामना 19 जुलै 2026 रोजी न्यू जर्सी येथे खेळविण्यात आला। फिफा विश्वचषक 2026 मध्ये उपविजेता देश ठरला आहे अर्जेंटिना, 3ऱ्या क्रमांकावर राहिलेला देश आहे इंग्लंड आणि 4थ्या क्रमांकावर आहे फ्रान्स। हे स्पेनचे 2रे फिफा विश्वचषक विजेतेपद ठरले आहे। तर पहिले फिफा विश्वचषक विजेतेपद स्पेनने 2010 मध्ये जिंकले होते। स्पेनबद्दल जाणून घ्या। स्पेनची राजधानी आहे मेड्रिड, मुद्रा म्हणजेच करन्सी आहे युरो आणि पंतप्रधान आहेत पेड्रो सांचेज। प्रश्न 5वा आहे,
ओपन AIच्या कम्प्यूट विभागाच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी CTO पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्न क्रमांक 5चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक B, उदय रुद्राराजू. प्रश्न 6वा, 1857च्या उठावाशी संबंधित ऐतिहासिक कागदपत्रांचा दुर्मिळ संग्रह अलीकडे कोणत्या राज्याने जतन केला आहे? प्रश्न क्रमांक 6चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक B, मध्य प्रदेश. मध्य प्रदेशाच्या पुरातत्व विभागाने जुलै 2026 मध्ये 1857च्या उठावाशी संबंधित दुर्मिळ ऐतिहासिक कागदपत्रांचे संकलन केले आहे. या संग्रहात तात्या टोपे यांच्या स्वाक्षरीचा दुर्मिळ दस्तऐवज समाविष्ट आहे. 1853 मध्ये तयार करण्यात आलेले झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचे मूळ चित्र देखील या संग्रहाचा भाग आहे. आणि 1857चा उठाव भारतीय इतिहासात भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध म्हणून ओळखला जातो. मध्य प्रदेश बद्दल जाणून घ्या. स्थापना करण्यात आली होती 1 नोव्हेंबर 1956 रोजी. राजधानी आहे भोपाळ. अधिकृत भाषा वापरली जाते हिंदी. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव आणि राज्यपाल आहेत श्री मंगूभाई छगनभाई पटेल. प्रमुख राष्ट्रीय उद्याने आहेत कान्हा राष्ट्रीय उद्यान, बांधवगड राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान आणि पन्ना राष्ट्रीय उद्यान. प्रमुख धार्मिक स्थळे आहेत महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, खजुराहो मंदिर समूह, सांची स्तूप, चित्रकूट धाम आणि अमरकंटक. प्रश्न 7वा आहे, 3 वेगवेगळ्या फिफा विश्वचषक अंतिम सामन्यांमध्ये खेळणारा पहिला फुटबॉलपटू कोण ठरला आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक B, लिओनेल मेस्सी. लिओनेल मेस्सी हे 39व्या वर्षी 3 वेगवेगळ्या फिफा विश्वचषक अंतिम सामन्यांमध्ये खेळणारे पहिले फुटबॉलपटू ठरले आहे. हा विक्रम 2026 फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नोंदवला गेला. अंतिम सामना हा स्पेन विरुद्ध अर्जेंटिना यांच्यामध्ये न्यू जर्सी येथील मेटलाईफ स्टेडियम येथे खेळविण्यात आला. यामध्ये अर्जेंटिनाचा स्पेनकडून 1-0 असा अतिरिक्त वेळेत पराभव झाला. प्रश्न 8वा आहे, लॉर्ड्स मैदानावर एकदिवसीय सामन्यात शतक झळकवणारा पहिला भारतीय पुरुष क्रिकेटपटू कोण ठरला आहे? प्रश्न क्रमांक 8चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, रोहित शर्मा. रोहित शर्मा हे लॉर्ड्स मैदानावर ODI शतक झळकवणारे पहिले भारतीय पुरुष क्रिकेटपटू ठरले आहे. त्यांनी हा पराक्रम 19 जुलै 2026 रोजी केला. 39 वर्षे 80 दिवस वयात ते सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकवणारे सर्वात ज्येष्ठ भारतीय क्रिकेटपटू ठरले आहेत. या कामगिरीसह त्यांनी सचिन तेंडुलकर यांचा विक्रम देखील मोडला आहे. प्रश्न 9वा आहे, काश्मीरमधील प्रीमियम अरेको चेरी आणि सेंट्रोस प्लम यांची निर्यात प्रथमच कोणत्या देशात करण्यात आली आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक B, सिंगापूर. सिंगापूर देशाबद्दल जाणून घ्या. तर सिंगापूरची राजधानी आहे सिंगापूर. मुद्रा आहे सिंगापूर डॉलर. राष्ट्रपती आहेत थारमन शनमुगरत्नम आणि पंतप्रधान आहेत लॉरेन्स वोंग. शेवटचा प्रश्न क्रमांक 10वा, भारतातील पहिले शब्द संग्रहालय कुठे सुरू करण्यात आले आहे? प्रश्न क्रमांक 10चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक B, कोलकाता. भारतातील पहिले शब्द संग्रहालय कोलकाता येथे सुरू करण्यात आले आहे. हे संग्रहालय राष्ट्रीय ग्रंथालय परिसरात उभारण्यात आले आहे. संग्रहालय भारतीय भाषा, लिपींचा इतिहास, त्यांची उत्क्रांती आणि सांस्कृतिक प्रभाव यांना समर्पित आहे. पश्चिम बंगालबद्दल जाणून घ्या. स्थापना करण्यात आली होती 1 नोव्हेंबर 1956 रोजी. राजधानी आहे कोलकाता. अधिकृत भाषा वापरली जाते बंगाली. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी. राज्यपाल RN रवी. 3 प्रमुख राष्ट्रीय उद्याने आहेत, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, नियोरा व्हॅली राष्ट्रीय उद्यान आणि जलदापारा राष्ट्रीय उद्यान. प्रमुख धार्मिक स्थळे आहेत दक्षिणेश्वर काली मंदिर, कालीघाट काली मंदिर, बेलूर मठ आणि तारापीठ मंदिर. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 अतिशय महत्त्वाचे प्रश्न. माहिती उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचा फीडबॅक देत चला. धन्यवाद.